आवाज महाराष्ट्राचा। मी भाऊंना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला संधी द्या। माननीय अध्यक्ष महोदय आणि उपस्थित सर्व पत्रकार भगिनी आणि बंधूंनो, आज ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की डॉक्टर अर्चनाताई पाटील आणि राजेश्वरजी निठुरे हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात। अर्चनाताईंचा गेल्या 30 वर्षाचा सामाजिक क्षेत्राचा अनुभव आहे। त्या थेट राजकारणात जरी काम करत नव्हत्या तरी देखील माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या समवेत राजकारणाशी अतिशय निकटचा संबंध त्यांचा होता आणि जाणीवपूर्वक सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला ठेवलं होतं। संभाजी भैयांनी सांगितलं ते खरं आहे की गेले 5-7 वर्ष आम्ही ताईंच्या पाठीमागे लागलो होतो की त्यांनी राजकीय क्षेत्रात यावं, पण त्यांचा सामाजिक क्षेत्रात कल अधिक होता। मात्र मला अतिशय आनंद आहे की त्यांनी फायनली निर्णय केला, कारण मी त्यांना एक गोष्ट सांगितली की भलेही शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे काँग्रेसमध्ये काम करत होते, आम्ही भाजपमध्ये काम करतो, पण चाकूरकर साहेबांनी जी काही लिगसी तयार केली आहे ती अत्यंत मोठी आहे। एक अतिशय प्रामाणिक, सज्जन आणि मूल्यधिष्ठित राजकारण करणारा राजकारणी अशा प्रकारची त्याची प्रतिमा आहे। आणि ही जी लिगसी आहे ही पुढे नेण्याचं काम तुम्ही करू शकता। आणि त्यांनीही मला सांगितलं की मी राजकारणात कधी काम करणार नव्हते, पण ज्या प्रकारे मोदी साहेब गेल्या 10 वर्षामध्ये भारताला एक दिशा देत आहेत, गती देत आहेत, प्रगती देत आहेत, आणि मी सामाजिक काम करताना ज्या शेवटच्या माणसाकरता काम करत होते त्याच्या जीवनात जे परिवर्तन मोदी साहेबांनी केलंय त्यातनं मला देखील अशी प्रेरणा मिळाली की आता सामाजिक कार्यातनं राजकीय कार्याच्या मुख्य धारेमध्ये आपण समाविष्ट झालं पाहिजे। आणि चाकूरकर साहेबांनी ज्या प्रकारचे मूल्यधिष्ठित राजकारण केलं तशा प्रकारचं राजकारण आज जर करायचं असेल तर ते मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये करता येईल। आणि म्हणूनच मी भारतीय जनता पक्षात तुमचा सगळ्यांचा मला आग्रह होता, आता मी निर्णय केलाय आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज त्यांच्या प्रवेशामुळे एक अतिशय मजबूत असं नेतृत्व लातूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे। मागच्या काळात बसवराज पाटील साहेबांनी प्रवेश केल्यामुळे एक चांगलं नेतृत्व आम्हाला मिळालं। आता ताईंच्या प्रवेशाने मला असं वाटतं की निश्चितपणे म्हणजे निवडणुकीत तर त्याचा फायदा होणार याबद्दल कुणाच्या मनात शंका नाही। आमचे सुधाकरराव शिंगारे यांची जागा ही अधिक ताकदीनं निवडून येईल, धाराशिवमध्ये देखील आम्हाला त्याचा फायदा होईल याबद्दल आमच्या मनात शंका नाही। पण त्यासोबत एक लॉंग टर्मचं नेतृत्व आज आपण पाहतोय की ज्या प्रकारे मोदीजींनी सर्व क्षेत्रामध्ये महिलांचं नेतृत्व उभं राहिलं पाहिजे याकरता प्रयत्न सुरू केले आहेत। अशा काळात एवढं चांगलं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षात आलं, म्हणून मी अतिशय मनापासून त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो। आणि त्यासोबत आमचे राजेश्वरजी निठुरे 8 वेळा नगरसेवक, 7 वेळा नगराध्यक्ष,
एक प्रकारे मी असं म्हणेन की मोठी राजकीय कारकीर्द त्यांना लाभली आणि लोकांचं सातत्याने प्रेम हे त्यांच्यावर राहिलेलं आहे. जमिनीशी जुडलेला, सर्वसामान्यांमध्ये काम करणारा आणि प्रत्येकाला आपल्या घरचा माणूस असा वाटणारा अशा प्रकारचे नेतृत्व आज भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी सम्मिलित होत आहे. खूप प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. त्यांनी अनेक महामंडळांवर काम केलं आहे, कमिट्यांवर काम केलं आहे. त्यामुळे परिपक्व अशा प्रकारचं नेतृत्व हे आज या ठिकाणी येत आहे. उदगीर असेल, लातूर जिल्हा असेल, यामध्ये निश्चितपणे त्यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पक्षाला एक मोठा फायदा होईल. खूप वर्ष त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं. काँग्रेसचे जे अनेक शीर्षस्थ नेते होते त्यांच्या अतिशय जवळचे म्हणून त्यांनी काम केलं. पण आता ते देखील भारतीय जनता पक्षात काम करतायत आणि आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या येण्यामुळे देखील एक मोठा फायदा आम्हाला या ठिकाणी मिळेल. मी आज या दोनही व्यक्तींचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की येत्या काळातली त्यांची वाटचाल ही अतिशय चांगली या ठिकाणी असेल. खरं म्हणजे ताईंनी तर सांगितलं की मंचावरचे सगळेच लोक हे त्यांना आग्रह धरत होते. म्हणजे या ठिकाणी कराड साहेब असतील, राणा जगजित सिंग असतील, अभिमन्यू पवार असतील, सगळ्यांचा आग्रह होता. ताई आता तुम्ही त्यांचा आग्रह सगळ्यांचा मान्य करून आल्या. आता तुम्ही पुढच्या काळामध्ये एक मजबूत नेतृत्व उभं करा. ज्या प्रकारे तुम्ही सामाजिक काम उभं केलं, आता तेवढ्याच ताकदीनं राजकीय काम तुम्ही उभं करावं अशा प्रकारची मी शुभेच्छा तुम्हाला या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करून मी माझं स्वागतपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. एकाला प्रश्न विचारा. आधी मराठीमध्ये करू आणि मग हिंदीमध्ये करू. मराठीत करू आधी अभिषेक. देखिए, बहुत हमारे लिए खुशी की बात है कि शिवराज पाटिल चाकुरकर जी, जो कांग्रेस के बहुत कद्दावर नेता रहे हैं और भारत की लोकसभा के अध्यक्ष भी रहे हैं, भारत के गृह मंत्री भी रहे हैं, महाराष्ट्र की और देश की राजनीति का एक जाना माना नाम है और आज उनके परिवार से डॉक्टर अर्चनाताई पाटिल ये हमारे भारतीय जनता पार्टी में प्रवेश कर रही है. ये हमारे लिए बहुत महत्वपूर्ण और बहुत हर्ष की बात है. हम सभी जानते हैं कि शिवराज पाटिल चाकुरकर जी ने एक अपनी लीगेसी तैयार की है. एक मूल्यों की राजनीति करने वाला, एक स्ट्रेट फॉरवर्ड राजनीति करने वाला, एक स्वच्छ छवि से राजनीति करने वाला, इस प्रकार का भले हमारे विरोध में रहे वो कांग्रेस में, लेकिन उनकी छवि एक अलग प्रकार की छवि है और उसी धरोहर को, उसी विरासत को लेकर आज अर्चना जी हमारी पार्टी में आई है और मोदी जी पर विश्वास रखते हुए उन्होंने ये कहा है कि 10 वर्षों में मोदी जी ने जिस प्रकार से देश को गति और प्रगति दी है, तो उससे मुझे प्रेरणा मिली है कि मैं भी देश की मुख्य धारा में काम करूं और भारतीय जनता पार्टी में काम करूं. मुझे लगता है कि उनका आना ये हमारे लिए, पार्टी के लिए एक बहुत ही मजबूती प्रदान करने वाला है. वैसे ही राजेश्वर जी निठुरे जो 8 बार पार्षद और 7 बार निगम अध्यक्ष रहे, ऐसे निठुरे जी का भी प्रवेश ये भारतीय जनता पार्टी के लिए एक बहुत महत्वपूर्ण है. मैं दोनों का बहुत बहुत स्वागत करता हूँ. या मतदारसंघावर भाजपला मोदी लाटेत सुद्धा झेंडा फडकवण्यात अपयश आलेलं आहे. भाजपचं तिथं बळ असताना सुद्धा ताकद दिली जात नाही असा पदाधिकाऱ्यांकडून आरोप होतोय. आता अर्चना पाटील लातूर शहरातून 2024 ला म्हणजे पुढील काळात संभाव्य उमेदवार असू शकतात का? लोकसभा संपूर्ण असं आहे की कोण संभावित उमेदवार असेल, कोण नसेल, याचा निर्णय
भारतीय जनता पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड आणि इलेक्शन कमिटी घेते. जोपर्यंत ते निर्णय घेत नाही तोपर्यंत मीही उमेदवार नाही, तोपर्यंत बावनकुळे साहेबही उमेदवार नाही. त्याच्यामुळे त्यांना निर्णय घ्यायची मुभा द्या. पण मी एवढंच सांगतो, आमची तर इच्छा होती की 19ला त्यांनी लढावं. आम्ही त्यांना प्रस्तावही दिला होता. ते आज आमच्यासोबत आलेले आहे. एक मजबूत नेतृत्व आलंय. जेव्हा पक्षाकडे मजबूत नेतृत्व येतं त्यावेळेस त्या नेतृत्वाचा योग्य उपयोग काय आहे हे पक्षाला माहिती असतं. धाराशिवचे अनेक आजीबाजी आमदार व्यासपीठावर आहेत. धाराशिव बद्दल अजून निर्णय झालेला नाहीये. बैठका पार पडत आहेत. यापैकीच कुणी संधी देणार आहात, काही बदल होते नेमकं जिथं जागा अडकल्या त्यापैकी धाराशिव एक आहे. धाराशिवचं नेमकं काय करायचं त्याचा निर्णय तेच करतायत. ते सगळे बसले आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे सगळ्यांनी मिळून, म्हणजे अजितदादा, मी आणि मुख्यमंत्री मोदयांनी, की तुम्ही सगळे मिळून निर्णय करून या. मग तुम्ही जो निर्णय कराल त्याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब करू. विनायक सगळ्यापासून एक चर्चा सुरू आहे की मराठवाड्यातला एक बडा नेता भाजपच्या पक्षात प्रवेश करेल, भाजपमध्ये प्रवेश करेल. संभाव्य कोण उमेदवार, संभाव्य तो नेता कोण असेल? तो नेता तुम्हाला भेटला देखील आहे. भेटला आहे ही चर्चा. कोण आहे ते, म्हणजे सांगा ना. मलाही प्रश्न पडलाय की हा नेमका नेता कोण आहे, की जो मीडियातच माहिती आहे मला माहिती नाही, असा हा नेमका नेता कोण आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही भाजप प्रदेश कार्यालयामध्ये येत असता तेव्हा तेव्हा काहीतरी मोठा भूकंप होतो हे पाहिलंय. मागच्या वेळेला तुम्ही आला तेव्हा अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश झाला. आज देखील तुम्ही येणार होता. अशी चर्चा होती की मराठवाड्यामधला एक प्रमुख नेता तुमच्या संपर्कामध्ये आहे, तुमच्याशी संपर्क देखील झालेला मात्र तो पक्षप्रवेश काही कारणास्तव रखडला. तो मुहूर्त तुम्ही नेमका कधी काढणार? असं आहे की पहिल्यांदा तर मराठवाड्यातल्या मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. याच्या व्यतिरिक्त आज दुसरा कुठलाही मोठा नेता प्रवेश करेल अशा प्रकारची परिस्थिती नाही. आणि टू बी फेअर तुम्ही माध्यम अंबादास दानवेंची चर्चा करताय. असं आहे, आम्ही जर ऑपरेशन केलं ना तुम्हाला कळतच नाही, आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही. त्यामुळे अंबादास दानवेंची आमचा कुठलाही संपर्क नाही. त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे तरी कुठलीही चर्चा नाही. रात भर ट्विटर ट्रेंड कर रहा था कि महाराष्ट्र में राजनीतिक भूकंप होने वाला है और आज ही होगा या सोमवार को होगा. बहुत से पत्रकार. अरे मैं भी आपको पूछना चाहता हूँ भाई, ये भूकंप क्या है मुझे तो बताओ. जो भूकंप हम करने वाले हैं ऐसा बोला जाता है, तो उसका सस्पेंस हमारे लिए तो छोड़ो, हमको तो बताओ कि किसके बारे में बातचीत चल रही है. अगर कोई अच्छा नाम होगा तो हम भी उसका पीछा करना चालू करेंगे. रिमोट हा तुमच्या हाती असतो. ऑपरेशन कधी होतं हे खरंच कुणाला कळत नाही. मात्र सर येणाऱ्या काळामध्ये काही ऑपरेशन होणार आहेत. असं आहे की निवडणुकीमध्ये काही प्रवेश वगैरे होतच असतात, काही कमी अधिक भूकंप होतच असतात. आज तरी असं कोणी नाही, किंवा ज्या माणसांना तुम्ही संशयाच्या घेण्यात उभे करताय, टू बी फेअर टू देम, त्यांच्यापैकी कोणी नाही. अजूनही गोष्ट आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल, संभाजीनगर असेल, धाराशिव म्हणताय, नेमकं थांबलंय कुठं? कधीपर्यंत होईल काय अंदाज? नाही, खरं आहे तुम्ही म्हणता अशा 4-5 जागांवर आमचं अडलेलं आहे. काय असतं की एक जागा अडली की 3 जागा अडतात, कारण मग ही यांची असेल तर ती त्यांची असते. तर त्या हिशोबाने पण मला असं वाटतं की म्हणजे आता आमच्या सीट्स देखील घोषित झाल्या, कदाचित काही सीट्स राष्ट्रवादी देखील आज उद्या घोषित करेल. त्यामुळे फार अडलाय अशी परिस्थिती नाही आहे. थोडंसं अडलाय, 1-2 दिवसात सॉल्व्ह. पार्टी ज्वाइन कर सकते हैं क्या? चर्चा की संभावना आप बताइए, क्या कितना सच है वो आपके संपर्क में है? कौन? अमित देशमुख. कहीं से भी मेरे संपर्क में अमित देशमुख नहीं है. उनके भारतीय जनता पार्टी के प्रवेश की कोई चर्चा नहीं है. मुझे ऐसा लगता है कि देखिए कोई हमारा विरोधी भी है तब भी उसको बिना कारण के संशय के घेरे में लाना ये ठीक राजनीति नहीं है. सूरज पिछले 4 महीने से लगातार कांग्रेस एनसीपी की बैठक चल रही थी, लेकिन अब फ्रेंडली फाइट की बात आ गई है. इसको कैसे देखते हैं? 4 महीने फिर बैठक देखिए, चाहे वो महाविकास आघाड़ी हो चाहे इंडी अलायंस हो,
ये फ्रेंडली फाइट ही है। ये सब फ्रेंड करके बैठते हैं, एक दूसरे से फाइट करके वापस जाते हैं, इसलिए फ्रेंडली फाइट ही चल रही है 4 महीने से। महाविकास आघाडी असो की इंडी अलायन्स असो, ही फ्रेंडली फाईटच आहे। गेले 4 महिने तुम्ही बघताय, हे फ्रेंड म्हणून बघतात आणि फाईट करून वापस जातात, त्यामुळे फ्रेंडली फाईटच त्यांची चालू आहे। या जिल्ह्यातून हा पक्षप्रवेश होतोय लातूरमध्ये पाठीमागच्या काही काळामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता, कुठेतरी पक्ष नेतृत्वाचा नियंत्रण कमी पडतंय, कारण की आज सुद्धा रमेश कराड या ठिकाणी उपस्थित नाहीत। जिल्ह्याचा एक मोठा पक्षप्रवेश होत असताना एक आमदार उपस्थित नाही। रमेश कराडांचा तर सर्वात जास्त आग्रह होता की ताईंना पक्षात घ्या। आता सगळे रोज पोचूच शकतील असं नाहीये, कोणाला काही कामं असतात, काही अडचणी असतात, त्याच्यामुळे कोणाच्याही मनात काही शंका नाही, इथे कुठलाही संघर्ष नाही। भारतीय जनता पक्षामध्ये एखाद्या विषयावर वेगवेगळी मतं व्यक्त करता येतात, पण सगळे एकत्रितपणे काम करतायत आणि मला विश्वास आहे की लोकसभेच्या निवडणुकीत जी लोकल टीम आमची आहे आणि आता ताई पण आल्या, विठुरीजी पण आल्या, एक रेकॉर्ड विजय आम्ही मिळवणार आहोत। तर मनसे संदर्भात काही भूमिका या लोकसभा निवडणुकीत घेतली जाणार आहे का? बैठका झाल्या आहेत याबद्दल कुठलीही दुमत नाहीये। शेवटी आपण लोकसभा निवडणुकीला जातो त्यावेळेस सगळ्या प्रकारच्या शक्यता अशक्यता, काय करू शकतो काय नाही करू शकत याच्या चर्चा होतात। मी आज एवढंच सांगेन की अद्याप कुठलाही निर्णय आमचा त्या संदर्भातला नाही। अंबेदार तालुका नाम चर्चे में चल रहा है कि वो बीजेपी ज्वाइन बोल दिया भैया, क्यों